नेचराइज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका गहन विषयावर चर्चा करणार आहोत, मानवी क्षमता आणि सर्वोच्च वैश्विक किंवा दैवी ऊर्जा यांचा संबंध। आपण या विशाल विश्वाचा एक छोटासा भाग आहोत, परंतु आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहेत। या दोन शक्तींचा समतोल कसा साधायचा हे पाहूया। नेचराइज मराठी या आमच्या शैक्षणिक वाहिनीवर आम्ही नेहमी निसर्गाचे आणि जीवनाचे मोठे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतो। विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपण किती लहान आहोत याची जाणीव होते, पण आपली बुद्धी आणि निर्मितीची क्षमता किती महान आहे। आपण मानवी बुद्धीच्या प्रगतीचा विचार करतो तेव्हा ती दैवी ऊर्जेसमोर कशी उभी राहते यावर आजचे आपले लक्ष केंद्रित आहे। मानवाने विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि कलांमध्ये जे काही मिळवले आहे ते मानवी बुद्धीची अद्भुत शक्ती दर्शवते। प्रयोगशाळांमध्ये होणारे शोध, दूरवरच्या दुर्बिणीतून पाहिले जाणारे तारे ही सर्व मानवी जिद्दीची आणि ज्ञानाची प्रतीके आहेत। भव्य वास्तुकला असो किंवा कलाकृती, मानवी निर्मितीमध्ये एक आंतरिक दैवी स्पंदन आहे। सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा हा संगम आहे। फक्त बाहेरचे यश नाही, तर ध्यान आणि एकाग्रतेतून मिळणारी आंतरिक शक्ती ही मानवाच्या सर्वात मोठ्या क्षमतांपैकी एक आहे। आता जरा वैश्विक ऊर्जेकडे वळूया, ज्यासमोर मानवी निर्मिती लहान वाटते। अशा अफाट अगम्य शक्तीबद्दल बोलूया। समुद्राच्या शक्तिशाली लाटा किंवा अंधाऱ्या आकाशातून कोसळणारी वीज। निसर्गाची ही शक्ती दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे। गॅलेक्सी, सुपरनोव्हा आणि कृष्णविवरे, ब्लॅक होल्स ही विश्वाची विशालता दर्शवतात। त्यांच्या निर्मिती आणि विनाशामध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे। या कॉस्मिक शक्तीसमोर आपली बुद्धी क्षणभर स्तब्ध होते। हीच ती वैश्विक, सार्वत्रिक आणि दैवी शक्ती आहे जी संपूर्ण ब्रह्मांड चालवते। मानवी क्षमता आणि वैश्विक ऊर्जा हे दोन वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत। आपल्याला हा संबंध समजून घ्यावा लागेल। मानव म्हणून आपण या वैश्विक ऊर्जेचाच एक भाग आहोत। आपले अस्तित्व आणि क्षमता या महान प्रवाहातूनच उत्पन्न झाली आहे। ज्याप्रमाणे मानवी हात कलाकृती साकारतात, त्याचप्रमाणे सूर्याचा उदय आणि अस्त हा वैश्विक प्रवाहाचे प्रतीक आहे। आपल्या कृतींचा या प्रवाहाशी समन्वय साधा। जेव्हा आपण स्वतःला या वैश्विक प्रवाहाशी जोडतो तेव्हाच आपली खरी क्षमता प्राप्त होते। ही शक्ती बाहेरून नाही, तर आतून येते। शेवटी मानवी क्षमता आणि वैश्विक ऊर्जा यांचा संबंध केवळ तुलनात्मक नाही, तर पूरक आहे। मानवी प्रयत्नांना वैश्विक शक्तीची स्वीकृती आणि समर्थन मिळाल्यास आपण मोठी उद्दिष्टे साध्य करू शकतो। आपल्या मर्यादेची जाणीव ठेवून पुढे जाणे हेच खरे सामर्थ्य आहे। आपल्या क्षमतांचा आदर करा, पण त्याच वेळी या विशाल विश्वाच्या चमत्कारांना स्वीकारायला शिका। आंतरिक शांतता आणि बाह्य प्रगतीचा मार्ग याच समतोलात आहे। हा गहन विषय ऐकल्याबद्दल धन्यवाद। असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी नेचराइज मराठीला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये।